हवेत नाही तर श्वासात हा तिरंगा असावा, प्रत्येक हृदयाच्या स्पंदात हा देश दिसावा। कितीही आले वादळ तरी हा अभिमान ढळणार नाही, माझ्या मातीहून सुंदर जगतात दुसरा देश असणार नाही। नमस्कार, स्वातंत्र्याचा सुवर्णमयी प्रकाश प्रत्येक भारतीयाच्या अंगणात आणि मनात उजळून निघालाय। भारताच्या या पावन पर्वानिमित्त तुम्हा सर्वांना न्यूज मराठी 24/7च्या परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा। 15 ऑगस्ट म्हणजेच आपल्या सर्वांच्या अभिमानाचा आणि अस्मितेचा दिवस। आज संपूर्ण भारत देश मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा होतोय। दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेकांच्या मनात एक छोटासा प्रश्न नक्कीच आला असेल, यंदा नक्की कितवा स्वातंत्र्य दिन आहे? तर याचं गणित अतिशय सोपं आहे। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले। आज 15 ऑगस्ट 2026 रोजी भारताच्या स्वातंत्र्याला 79 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आपण सर्वजण मिळून 80वा स्वातंत्र्य दिन सोहळ्याचा उत्सव साजरा करतोय। तेरी मेरा मैं तेरा पर्दा। या राष्ट्रीय उत्सवाचा मुख्य शासकीय सोहळा राजधानी नवी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर पार पडतोय। सकाळी परंपरेनुसार माननीय पंतप्रधानांच्या हस्ते लाल किल्ल्याच्या प्राचीरावर राष्ट्रध्वज फडकवला जातोय। राष्ट्रध्वजाला 21 तोफाची सलामी दिली जाते आणि भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधून आकाशातून फुलांची वृष्टी केली जाते। ध्वजारोहणानंतर संपूर्ण देशाचं लक्ष वेधलेलं असतं, जे म्हणजे पंतप्रधानाच्या लाल किल्ल्यावरील भाषणाकडे। हे भाषण केवळ एक औपचारिकता नसून तो देशाच्या प्रगतीचा लेखाजोखा असतो। लाल किल्ल्यावरून पंतप्रधान स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना आणि सीमेवरील सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करतायत। गेल्या वर्षभरात देशाने मिळवलेल्या यशाच्या आणि विकासाचा आढावा सादर करतात। भविष्यातील भारताची रूपरेषा, नवीन सरकारी योजना आणि विकसित भारत या संकल्पनेबाबत देशातील जनतेला संबोधित करतायत। स्वातंत्र्याचे हे 80वे वर्ष आपल्याला आपल्या अधिकारासोबतच कर्तव्याची आठवण करून देत आहे। एक जबाबदार नागरिक म्हणून देशाला समृद्ध आणि सुरक्षित बनवण्याचा संकल्प आजच्या दिवशी आपण सर्वांनी मिळून करूया। आप मेरे परिवार से, मैं आपके संकल्प को सिद्धि तक ले जाने के लिए आपका एक सेवक बन करके आपके साथ जुड़े रहने का, आपके साथ जीने का, आपके लिए जूझने का मैं संकल्प लेकर के चला हुआ इंसान हूं। 2047 में जब देश आजादी के 100 साल मनाएगा, मेरा देश विकसित भारत बन के रहेगा। पंधरा ऑगस्ट हा केवळ कॅलेंडरवरचा तारखेचा आकडा नाही, हा दिवस आहे आपल्या अस्मितेचा, आपल्या पूर्वजांच्या रक्ताने सिंचित झालेल्या स्वातंत्र्याचा, आपल्या सैनिकांच्या पराक्रमाचा आणि 140 कोटी भारतीयांच्या उराशी धडधडणाऱ्या स्वाभिमानाचा। ज्या स्वातंत्र्यासाठी हजारो ज्ञात अज्ञात वीरांनी आपल्या आयुष्याची आहुती दिली, हसत खेळत फाशीचा पाश आवळला आणि मातृभूमीसाठी प्राण अर्पण केले, त्या पावन बलिदानाला आज आपण या संगीतमय, भावपूर्ण आणि ओजस्वी प्रवासातून वंदन करत आहोत। नमस्कार, मी शिल्पा। आजचा हा विशेष कार्यक्रम म्हणजे संगीताच्या सुरांमध्ये गुंफलेली आपल्या देशाची गाथा, 15 ऑगस्ट 2026चा माझा भारत माझा अभिमान। चला तर मग सुरांच्या आणि आठवणीच्या या पवित्र प्रवासाला सुरुवात करूया, एका अशा अजरामर सुराने ज्याने संपूर्ण भारताच्या डोळ्यात अश्रू आणि मनात राष्ट्रप्रेम जागवलं होतं। मुक्त आभाळात पंख पसरावे असा हा विश्वास आहे। स्वातंत्र्य म्हणजे केवळ शब्द नाही, हा अखंड विश्वास आहे। पण विसरू नका कधी या मोकळ्या हवेची किंमत, कारण या एका श्वासामागे कित्येक जणांचा अंत आहे। खरं तर स्वातंत्र्य हा शब्द उच्चारायला जितका सोपा वाटतो, त्यामागचा इतिहास तितका संघर्षमय आहे।
आज आपण मोकळ्या आकाशाखाली उभे राहून जे निर्णय घेतो, जे विचार मांडतो, ज्या हक्काचा वापर करतो, ते हक्क सहज मिळालेले नाहीत. आपल्याला मिळालेले मताधिकार, शिक्षणाचा हक्क, अभिव्यक्ती स्वातंत्र्य या सगळ्याची पायभरणी हजारो हुतात्म्याच्या अस्थीवर झाली आहे. ज्या वयात खेळायचं, भांडायचं, त्या वयात आपल्या संसारावर तुळशीपत्र ठेवून क्रांतिकारक अंदमानाच्या काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते. म्हणूनच आजचा हा दिवस केवळ एक उत्साहाचा नाही, तर आपल्या अस्तित्वाची जाणीव ठेवण्याचा आहे. नव्हती भीती मरणाची, नव्हता मोह सुखाचा, एकच ध्यास होता उरी स्वातंत्र्य भारत देशाचा. फाशीचा फास ज्यांनी मांडला फुलांचा हार, त्या वीरांच्या चरणी आमचा शतशः प्रणाम वारंवार. 1857च्या पहिल्या स्वातंत्र्य संग्रामात मंगल पांडे यांच्या बंदुकीतून सुटलेली पहिल्या गोळीने ब्रिटिश सत्तेच्या पायाला हादरा दिला. मेरी झाशी नाही दूंगी म्हणत मैदानात उतरलेल्या राणी लक्ष्मीबाईच्या तलवारीने क्रांतीची मशाल पेटवली. आणि त्यानंतर एका बाजूला महात्मा गांधीचे सत्य, अहिंसा आणि भारत छोडोचे जन आंदोलन, तर दुसऱ्या बाजूला तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा अशी ललकारी देणारे नेताजी सुभाषचंद्र बोस आणि त्यांची आझाद हिंद सेना. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी जेव्हा इन्क्लाब जिंदाबादच्या घोषणा देत फाशीच्या तख्त्याचं चुंबन घेतलं, तेव्हा इंग्रजी सत्तेची पाळेमुळे हादरली होती. मेरा रंग दे बसंती चोला माए रंग दे. काळाची रात्र सरली, उगवला स्वातंत्र्याचा भानू, गुलामाची शृंखला तुटल्या, गाऊ लागल्या चहूबाजूला गाणू. लाल किल्ल्यावर फडकवताना तिरंगा तो पाहुनी, अश्रू आले डोळ्यात आणि गर्व दाटला मनी. आणि अखेर ती मध्यरात्र उजाडली. 15 ऑगस्ट 1947 शतकानुशतकांची गुलामी संपली आणि भारताने स्वातंत्र्याचा पहिला श्वास घेतला. लाल किल्ल्याच्या बुरुजावर जेव्हा स्वतंत्र भारताचा तिरंगा पहिल्यांदा फडकवण्यात आला, तेव्हा प्रत्येक भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला होता. पण हे स्वातंत्र्य सोपं नव्हतं. फाळणीचं दुःख, विस्थापितांचे अश्रू, गरिबी, उपासमार आणि उद्ध्वस्त झालेल्या अर्थव्यवस्था, आव्हानाचा डोंगर समोर होता. परंतु ज्या देशाच्या मातीतच संघर्ष आणि पुनर्निर्माणाची ताकद आहे, तो भारत देश थबकला नाही. आपण पुन्हा उभे राहिलो. संविधानाने दिला आम्हा समानतेचा अधिकार, विविधतेत एकता हाच भारताचा मूळाधार. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून गुंजतो एकच नाद, जय जय महाराष्ट्र माझा, जय भारत अखंड थांग. 26 जानेवारी 1950 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला जगातील सर्वात श्रेष्ठ संविधान दिले. संविधानाने या अथांग देशाला लोकशाही, समानता आणि न्यायाच्या सूत्रात बांधलं. आणि जेव्हा जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याची आणि अस्मितेची गोष्ट येते, तेव्हा या क्रांतीत आणि देश उभारणीत आपल्या महाराष्ट्राचं योगदान सुवर्ण अक्षराने लिहिलं गेलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणेतून जन्मलेल्या हा महाराष्ट्र नेहमीच देशाच्या रक्षणासाठी आणि प्रगतीसाठी अग्रभागी राहिला. त्या थंडीत जो सीमेवर पहारा देतोय, सणासुदीला घरापासून दूर राहून जो देश सांभाळतोय, त्याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाला हा आपला सलाम. ज्याच्यामुळे सुरक्षित आहे आपला भारत महान. खरं म्हणजे आज आपण आपल्या घरात शांततेची झोप घेऊ शकतो. आपले सण उत्सव आनंदात साजरे करू शकतो. कारण सीमेवर उणे 40 अंश तापमानात सियाचीनच्या बर्फाळ कड्यांवर किंवा थरांच्या रणरणत्या उन्हात आपला सैनिक डोळ्यात तेल घालून पहारा देतोय. त्यांच्यासाठी स्वतःचं कुटुंब नंतर, स्वतःचा जीव नंतर, फक्त आणि फक्त देश सर्वप्रथम असतो. ज्या सैनिकाने देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची बाजी लावली आणि ज्या माऊलीने आपला मुलगा या देशासाठी अर्पण केला, त्या प्रत्येक सैनिकाला आणि त्याच्या वीर माता भगिनींना संपूर्ण भारताचा कोटी कोटी प्रणाम. ऐसे आते हैं हमें तड़पाते हैं, चिट्ठी आती है पूछे. शेतात राबणारे हात आणि सीमेवर बंदूक, या दोघांमुळे चालू शकते या देशाची धडधडती धूप. जय जवान जय किसान हा केवळ मंत्र नाही, तर हाच तर आहे या भारत भूमीचा खरा पाठीचा कणा. देश केवळ सीमेवर लढणाऱ्या सैनिकामुळेच चालत नाही, तर देशाच्या मातीत घाम गाळणाऱ्या बळीराजामुळेही चालतोय.
उन्हातान्हात शेतात राबणारा शेतकरी, रात्रीचा दिवस करून कारखान्यात चक्र फिरवणारा कामगार, वर्गात भारताचे भवितव्य घडवणारा शिक्षक, रुग्णालयात रात्रभर जागून जीव वाचवणारा डॉक्टर, तसंच रस्त्यावर स्वच्छता राखणारा कामगार आणि देशाच्या सुरक्षेसाठी काम करणारे पोलीस, हेच भारताचे खरे सामर्थ्य आहे। हे सर्व या देशरूपी इमारतीचे भक्कम स्तंभ आहेत। रंगीला रंगीला देश मेरा रंगीला। चंद्राच्या पाठीवर ज्याने कोरले तिरंग्याचं नाव, विज्ञानाच्या क्षितिजावर उमटला भारताचा प्रभाव, डिजिटल युगात झाली ज्याची जगात एकच चर्चा, हाच आहे नव्या युगातील महासत्ता भारत आमचा। कधी काळी धान्यासाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून असणारा भारत आज जगाचे पोट भरण्याची क्षमता ठेवतोय। कधी काळी सायकलवरून रॉकेटचे भाग वाहून नेणारा भारत आज चंद्रयानाद्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा जगातला पहिला देश बनतोय। डिजिटल पेमेंट असो, UPI क्रांती असो, लसीकरणाचे जागतिक रेकॉर्ड असो की अंतराळ संशोधनातील इस्रोची उत्तुंग भरारी, आज जगातील मोठ्या मोठ्या महासत्ता भारताच्या कौशल्यासमोर नतमस्तक होत आहेत। तरुणांच्या मनगटात आहे ताकद, नवा इतिहास घडवण्याची, अथांग आकाशाला गवसणी घालत पुढे पुढे जाण्याची। स्वप्न नव्हे, हे वास्तव्य आहे भारताच्या विजयाचे। सुवर्ण युग आले आहे आता माझ्या भारत देशाचे। आजचा भारत हा तरुणांचा भारत आहे। जगातील सर्वात मोठी तरुण लोकसंख्या आज आपल्याकडे आहे। ही तरुणाई आता केवळ नोकरी मागणारी राहिलेली नाही, तर हजारो जणांना नोकरी देणारी स्टार्टअप जनरेशन बनली आहे। क्रीडांगणापासून अंतराळापर्यंत आणि कोडिंग पासून कॉर्पोरेट बोर्डरूम पर्यंत आज भारतीय तरुण आणि भारताची स्त्री शक्ती जगात नेतृत्व करते। फिर भी दिल है हिंदुस्तान। अनेक भाषा, अनेक धर्म, अनेक आपल्या रीती, पण अंतःकरणात वासते एकच सुंदर प्रीती। विविधतेचा हा नियंरम्य ताटवा एकत्र फुललाय। भारतीयत्वाचा धागा आम्हा सर्वांना बांधून ठेवलाय। भारत म्हणजे केवळ नकाशावरील रेषा नव्हेत, भारत म्हणजे काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरात पासून अरुणाचल प्रदेशपर्यंत पसरलेली भाषांची, संस्कृतींची आणि खाद्य संस्कृतीची रंगबेरंगी वेण। अनेक बोलीभाषा, अनेक सण उत्सव, पण जेव्हा जेव्हा तिरंगा फडकतो तेव्हा 140 कोटी कंठांमधून एकच सूर निघतो, भारत माता की जय। केवळ 15 ऑगस्ट तिरंगा हातात घेणं म्हणजे राष्ट्रप्रेम नाही, देशासाठी प्रामाणिकपणे जगणं हेच खरं राष्ट्रकर्तव्य आहे। स्वच्छता, सन्मान आणि सत्याचा ध्यास धरूया। आपल्या छोट्या कार्यातून भारताला महान बनवूया। खरं तर स्वातंत्र्य सैनिकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले। आता या स्वातंत्र्याचं सुराज्यात रूपांतर करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे। देशभक्ती म्हणजे केवळ सीमेवर जाऊन लढणे नाही, तर आपल्या दैनंदिन जीवनात प्रामाणिक राहणं, नियमांचं पालन करणं, सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणं, पाण्याचा आणि विजेचा अपव्यय न करणं, महिलांचा सन्मान करणं आणि भ्रष्टाचाराला ठाम विरोध करणं, ही सुद्धा सर्वात मोठी देशभक्ती आहे। ये देश है वीर जवानों का, अलबेलों का, मस्तानों का, इस देश का यारो। ज्यांच्या रक्ताने भिजली ही माती, ज्यांनी पेटवल्या स्वतःच्या जळालेल्या वाती, त्यांच्या त्यागाचे मोल कसे मी मोजू, अश्रूच्या प्रत्येक थेंबाने त्यांच्या स्मृतीस मी पूजू। आज जेव्हा आपण स्वातंत्र्याचा हा सण आनंदात साजरा करत आहोत, तेव्हा एक क्षण थांबून त्या अमर शहीदांचं स्मरण करूया, ज्यांचे संसार या स्वातंत्र्याच्या वेदीवर उद्ध्वस्त झालेत, ज्या माऊलीचे कुंकू पुसले गेले, ज्या चिमुकल्यांच्या डोक्यावरून बापाचं छत्र हरवलंय, पण तरीही त्या वीर सैनिकांच्या कुटुंबियांनी छाती ठोकपणे सांगितलंय, आमचा मुलगा देशासाठी कामी आला, याचा आम्हाला अभिमान आहे। त्या सर्व ज्ञात अज्ञात वीरांना, हुतात्म्यांना आणि त्यांच्या त्यागी कुटुंबांना संपूर्ण राष्ट्राचा साष्टांग प्रणाम। अथांग सागर, उंच हिमालय, आमचा हा अभिमान आहे। जगात सर्वात सुंदर असा माझा भारत देश महान आहे। घेऊया शपथ आज या पावन स्वातंत्र्य दिनी, सदा तळपत राहील तिरंगा या अथांग गगनी। स्वातंत्र्य म्हणजे केवळ बंधनातून मुक्त होणं नव्हे, तर राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी जबाबदारी स्वीकारणे। चला आजच्या या ऐतिहासिक दिवशी आपण सर्वजण मिळून एक संकल्प करूया,
एक असा भारत घडवण्याचा जिथे कोणीही भुकेला राहणार नाही, जिथे प्रत्येक कन्येला सुरक्षेचं आणि शिक्षणाचं कवच मिळेल, जिथे जात धर्म पंथाच्या भिंती गळून पडतील आणि जिथे भारत हा जगात ज्ञानाचा, विज्ञानाचा आणि शांततेचा विश्वगुरू म्हणून विराजमान होईल. देशासाठी बलिदान देणाऱ्या प्रत्येक हुतात्म्याला सलाम. सीमेवर डोळ्यात तेल घालून रक्षण करणाऱ्या प्रत्येक जवानाला सलाम. या देशाला आपल्या घामाने सिंचणाऱ्या प्रत्येक कष्टकऱ्याला सलाम. आणि भारताच्या प्रगतीचं स्वप्न पाहणाऱ्या आणि ते पूर्ण करणाऱ्या तुम्हा सर्व 140 कोटी भारतीयांना सलाम. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या न्यूज मराठी 24/7 तर्फे हार्दिक शुभेच्छा. जय हिंद,